सापडलीस तू, उत्खननामध्ये सापडलीस तू, गाडली गेली होतीस की गाडून घेतला होतास तू? गाडून गेली होतीस की गाडून घेतला होतास तू? हा नेहमी प्रश्न पडतो, त्याची उत्तरं शोधायची आपल्याला. नमस्कार, मी डॉक्टर उल्हास समरेंद्र डायकिंबाळकर एक कविता घेऊन येते, कारण आपण सगळे हार्मोन्सला असे झुलवत असतो, कधी खोलात जात असतो, कधी उंचावर असतो, आणि या लाटांच्या प्रवासात कधी डिप्रेशन येतं, कधी एन्झायटी येते, कधी मरून जावंसं वाटतं, कधी रणांगण सोडून सुद्धा जावंसं वाटतं. तर ह्या सगळ्या अवस्था ही माझी प्रेरणा होती, आणि या प्रेरणेच्या पाऊलखुणातून ही जी माझी कविता उमलली आहे ती आज या अखिल भारतीय संमेलनात सादर करते. जगावंसं वाटत नाही, म्हणून जावंसं वाटतं ना, बऱ्याचदा हरल्यासारखं होतं हा, तेव्हा ही कविता आठवा माझी नक्की. जगावंसं वाटत नाही, कोळी कोळी उन्ह खिडकीतून आत येतात, कोळी कोळी उन्ह खिडकीतून आत येतात, तेव्हा त्यांना कोंझळीत घ्यावंसं वाटत नाही. खरंच का ग, तुला जगावंसं वाटत नाही? इवल्या इवल्या शेपटाची, इवल्या इवल्या शेपटाची, नाजूक ओठांची ती खारुताई दिसता, दोन शेंगा तिला द्याव्याशा वाटत नाही. खरंच का ग, तुला जगावंसं वाटत नाही? खूप छान. रात्रीच्या गर्द अंधारातून पहाटे पहाटे प्राजल तुझ्या अंगणी सडा घालतो, रात्रीच्या गर्द अंधारातून पहाटे पहाटे प्राजल तुझ्या अंगणी सडा घालतो, त्याच्या केशरी रंगात तुला डुबून जावंसं वाटत नाही. खरंच का ग, तुला जगावंसं वाटत नाही? रस्ता चुकलेलं कोकरू, रस्ता चुकलेलं कोकरू असह्य होऊन ओरडतं. आई कधीच वाघानं नेली, गवतापेक्षा ते ऊब शोधतं. त्या कोकराच्या ओरडण्याने काहीच का ग तुला होत नाही? खरंच का ग जगावंसं वाटत नाही? पावसाची अखंड धार, पावसाची अखंड धार, वाटेवरच्या वाटसरूला थरथरत्या हाताचा आधार. पावसाची अखंड धार, वाटेवरच्या वाटसरूला थरथरत्या हाताचा आधार. डोळ्यांमध्ये वाट बघताना, डोळ्यांमध्ये वाट बघताना पाणी साठत नाही. आठवली आजी वाट बघत असते. खरंच का ग, तुला त्या थरथरत्या हातासाठी, त्या डोळ्यातल्या पाण्यासाठी जगावंसं वाटत नाही? बाप सह्याद्री सारखा कणखर, बाप सह्याद्री सारखा कणखर, राबतो सारांसाठी अखंड प्रहर. त्याच्यात चुरडलेल्या स्वप्नांचा पार कधीच का तुला दिसत नाही? खरंच का ग, तुला जगावंसं वाटत नाही? आजी दळते जात्यावर, आजी जळते जात्यावर, जात्यावर जणीच्या ओव्या नाचल्या घरोबर. कोणती आजी आहे बघा, जनाबाई. आजी दळते जात्यावर, जणीच्या ओव्या नाचल्या घरोबर, पिठीवर रेघोट्या तिच्या जन्माच्या, तिच्या साऱ्या जीवनाला अर्थपूर्ण करावंसं वाटत नाही? खरंच का ग, तुला जगावंसं वाटत नाही? अगं ते सारं जाऊ दे, अगं ते सारं जाऊ दे, तुझं छोटंसं पाऊल पहिल्यांदा धरेवर पडलं, तुझं छोटंसं पाऊल धरेवर पहिल्यांदा पडलं, अगं अख्ख्या ग्रॅव्हिटीने तर तुला तोललं. अगं ते सगळं जाऊ दे, पण तुझं पाऊल छोटंसं जेव्हा धरेवर पडलं तर अख्ख्या ग्रॅव्हिटीने तुला तर तोललं. त्या ग्रॅव्हिटीशी कधी बोलावंसं वाटत नाही? खरंच का ग, तुला जगावंसं वाटत नाही? आघात होतातच, आघात होतातच, ठेचा लागतातच, वाटेतल्या त्या धोंड्याला वळसा देऊन त्या आघातांना उत्तर द्यावंसं वाटत नाही? खरंच का ग, तुला जगावंसं वाटत नाही? शिक्के मारत आले, सगळ्यांवर पडलेत आपल्या शिक्के मारत आले, मारतही राहतील, शिक्के मारत आले, मारतही राहतील, वेगवेगळ्या नावांनी आपल्याला बांधत राहतील. तू आदर्श सून, आदर्श मुलगी, याव आणि पुन्हा त्यांच्या सगळ्या स्क्रिप्ट चालत राहा, बरोबर? शिक्के मारत आले, मारतही राहतील, वेगवेगळ्या नावांनी बांधतही राहतील. त्या सगळ्या भल्या बुऱ्या, त्या सगळ्या भल्या बुऱ्या जुलींना झटकून तुला जगावंसं वाटत नाही? स्वतःला बघावंसं वाटत नाही? खरंच का ग, तुला जगावंसं वाटत नाही? अस्तित्व हा एक शेवटचा कडवा आहे. मला जे मेसेज वाटतं तो असा वाटतोय, अस्तित्व हा एक निसर्गाचा चमत्कार, आपलं अस्तित्व हा एक निसर्गाचा चमत्कार. त्याची स्वतः प्रचिती घेतल्याशिवाय आणि त्याचं देणं पूर्णपणे दिल्याशिवाय, म्हणजे आतापर्यंत घ्यायची सवय आपल्या मनाला
देणं या सगळ्या युनिव्हर्सला, समाजाला, सगळ्यांना त्याचं देणं पूर्णपणे दिल्याशिवाय असा अर्धवट प्रवास योग्य नाही. सो नो मोर सुसायडल थॉट्स, नो मोर डिप्रेशन. खरंच का गं, तुला आता ही सगळं असं वाटत नाही. धन्यवाद.